1974 साली स्टीव्ह स्वगृही परत आला आणि नोकरी शोधायला लागला. अटारी या गेमिंग कंपनीने त्याला तंत्रज्ञ म्हणून घेतलं. तिथेही वॉझनियाक बरोबर त्याची छान जोडी जमली. परंतु आयुष्याला हवी तशी दिशा नव्हती. जीवनाचं ध्येय उमजत नव्हतं. त्यानंतर त्यांनी वाट धरली भारताची आध्यात्मिक साधनेसाठी. उत्तर प्रदेशातील कैंची इथे नीम करोली बाबा या साधुपुरुषाची भेट घेण्यासाठी तो आला. मात्र जॉब्स तिथे पोचायच्या आधीच बाबांचं निधन झालं होतं. आंतरिक ज्ञानाचा आणि गुरुचा शोध घेत घेत भारतात सुमारे त्यांनी 7 वर्ष काढली. अमेरिकेला परतल्यानंतर सुद्धा त्यांनी काही काळ झेन बुद्ध धर्माचं पालन केलं. परंतु त्याचा खरा धर्म लोकोपयोगी तंत्रज्ञान हे काय त्याला सोडत नव्हतं. 1976 मध्ये अटारीने त्याला पुन्हा बोलावलं, कारण वॉझनियाककडून तोच उत्तम काम करून घेऊ शकत असे. शेवटी 1976 साली त्या दोघांनी स्वतःचीच कंपनी काढायचं ठरवलं. त्या दरम्यान स्टीव्ह सफरचंदाच्या एका बागेमध्ये काम करायचा. त्यामुळे आपल्या कंपनीचं नाव देखील त्यांनी ॲपल ठेवलं. तंत्रज्ञान आणि एक फळ ह्याचा काय संबंध असे अनेकांनी विचारलं. तसं ते विचारलं जावं हाच जॉब्सचा उद्देश होता. जॉब्स हा प्रामुख्याने शोमन होता. एखाद्या गोष्टीचा गाजावाजा कसा करायचा, आपल्या कंपनीच्या गुणवत्तेचं गोडवे कसे गायचे हे त्यालाच जमत असे. वॉझनियाक काम करायचा आणि स्टीव्ह गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना आकर्षित करायचा. विक्षिप्तपणा आणि प्रतिभा यांच्यातली सीमारेषा जॉब्सच्या बाबतीत कायमच पुसट होती. वॉझनियाक म्हणाला, माझ्या कंपनीत माझा कर्मचारी क्रमांक 1 असला पाहिजे. स्टीव्ह म्हणाला, ठीक आहे, मग माझा क्रमांक 0. ते 1च्या आधी येतं ना, मग चालेल. जॉब्सच्या बेडरूममध्ये सुरू झालेली ही कंपनी जसा जसा पसारा वाढत गेला तशी त्याच्या गॅरेजमध्ये शिफ्ट झाली. गुणी लोकांना शोधून काढून एकत्र ठेवणं ही जॉब्सची हातोटी होती. इंटेलमधून निवृत्त झालेला माईक मार्कोला ॲपलचा पहिला मोठा गुंतवणूकदार ठरला. फाटके कपडे घातलेली गॅरेजमध्ये बसलेली ही अजागळ पोरं काहीतरी जगावेगळं करून दाखवतील हा विश्वास त्यांनी सर्वप्रथम दाखवला. ॲपल वाढू लागलं. ॲपल 1, ॲपल 2, लिसा, LC असे एकाहून एक प्रगत कम्प्युटर डिझाईन केले गेले. त्या काळात कम्प्युटरच्या स्क्रीनवर केवळ काळी पांढरी अक्षरं उमटायची. फक्त प्रोग्रॅमर्स आणि तंत्रज्ञ ह्यांनाच समजेल आणि वापरता येईल अशी सांकेतिक लिपी वापरली जायची. 1980च्या सुमारास झेरॉक्स कंपनीने विकसित केलेलं ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे GUI स्टीव्हच्या नजरेस पडलं. आज आपल्या कम्प्युटरवर आणि मोबाईलवर सुद्धा डेस्कटॉप, फाईल, फोल्डर, आयकॉन्स, ट्रॅश म्हणजे फाईल डिलीट करणारी कचऱ्याची टोपली या गोष्टी आपल्या कम्प्युटरवर दिसाव्यात असा स्टीव्हनी आग्रह धरला. स्वतः झेरॉक्स कंपनीला या GUI मध्ये फारसा काही रस नव्हता. पण स्टीव्ह जॉब्स आणि कालांतराने बिल गेट्स यांनी याचं महत्त्व ओळखलं. कम्प्युटर सर्वसामान्यांना समजेल, वापरता येईल असा जर बनवायचा असेल तर तो सांकेतिक न राहता चित्रवत झाला पाहिजे हा आग्रह स्टीव्ह जॉब्सने धरला. म्हणून आज आपण सगळे तंत्रज्ञानाचा वापर आपलं जीवन सुखकर करण्यासाठी अगदी सहज करतोय.